म्हणजे अनेक वर्ष मी आता नामस्मरण नाही करून तर माझा संताप होत असेल, माझ्या डोळ्याकडे विचार येत असतील लोकांच्या होते, मी आता द्वेष मत्सरी स्वभाव माझा असेल तर त्यांच्या बरोबर तुकारामाच्या बायकोने पाठीवर ऊस मारला, 2 तुकडे गेले का हे विचारात झालं नाही. शेवटी बायकोलाच द्या याचा अर्थ घरी मार खायचा असं नाही, पण म्हणजे अशी अवस्था तुकाराम बुवांना आली. तुकाराम बुवाच्या मनाचा भाव असा असेल की हे दांडकं जे मारलेलं आहे उसाचं विठ्ठलांनीच मारलेलं आहे, त्यांनीच एकाचे 2 केले. ते म्हणणे बरं झालं आता दोघांना 2 झाले. बाईतरी डोक्याला हात मारला की आता काय म्हणावं याला, मारलं तरी म्हणतो एकाचे 2 झाले. त्याला वाटतं ते विड्यावर कापून 2 दिले असतील तरी चाललं असतं. असंच हा म्हणाला आता याच्यापुढे मारायलाही नको याला. पण प्रत्येक गोष्टीचा असाच अर्थ लावणार, मला मारून उपाय काय, मारायच्या कशासाठी याला जाणीव व्हावी म्हणून, पण याची जाणीव त्यांच्याशीच जोडलेली आहे. तर याला मारून उपाय काय, मग ती म्हणाले हे काळ्या, मग हे कोणामुळे झालं तर काळ्यामुळे, मग ती काळ्या म्हणायला लागली. कोणाला? विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाला काळ्या म्हणून सुद्धा तो तिचा काटा काढायला हवा, चांगल्या अर्थाने. ज्या पायात मोडलेला काटा काढायला तो काळ्या विठ्ठल. कारण त्या काळ्याला ती काळ्या म्हणते, पण ती कुठल्या भावनेतून काळ्या म्हणते, तिचं अंतर्मन काही विठ्ठल आला का